शांतता. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात विजेवर चालणारी कितीतरी उपकरणं वापरतो, बरोबर ना? अगदी फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटरपासून ते इस्त्रीपर्यंत. पण ह्या सगळ्या उपकरणांच्या मागे एक असा रक्षक असतो जो आपल्याला दिसत नाही पण आपलं संरक्षण करत असतो, तो म्हणजे इलेक्ट्रिकल अर्थिंग. तर आज आपण ह्याच अदृश्य पण खूप खूप महत्त्वाच्या सुरक्षा कवचाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला, सुरुवात थेट एका अशा सत्याने करूया जे आपल्याला हादरवून टाकेल. जरा या चित्राकडे बघा. विजेचा किती प्रवाह, किती धोकादायक असू शकतो हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. इथे बघा, हृदयाचे आकुंचन, सामान्यतः प्राणघातक. अगदी थोडासा वाटणारा करंट सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. आणि याच न दिसणाऱ्या धोक्यापासून अर्थिंग आपलं रक्षण करतं. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी विजेचा धोका नेमका का असतो, त्यानंतर अर्थिंग हे सुरक्षा कवच म्हणून कसं काम करतं, ते नेमकं चालतं कसं, त्याच्या मुख्य पद्धती कोणत्या आहेत, आणि सगळ्यात शेवटी योग्य अर्थिंग असणं इतकं महत्त्वाचं का आहे. चला तर मग एक एक करून हे सर्व समजून घेऊया. तर मग आपला पहिला मुद्दा, विजेचा धोका. तो नेमका असतो तरी का आणि कसा? आता हे आकडे जरा नीट बघा. फक्त 20 मिली अँपिअरचा प्रवाह आपल्याला एक जबरदस्त वेदनादायी शॉक देऊ शकतो. तोच प्रवाह 50 मिली अँपिअर झाला की हृदयाची क्रिया थांबू शकते. आणि फक्त 100 मिली अँपिअर हा आकडा सामान्यतः प्राणघातक मानला जातो. हे आकडे इतकी लहान आहेत की आपल्याला वाटेल एवढ्याने काय होतंय, पण त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे आता आपल्या लक्षात आलं असेल. मग स्वाभाविकच प्रश्न पडतो की या न दिसणाऱ्या पण इतक्या मोठ्या धोक्यापासून स्वतःला वाचवायचं तरी कसं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एका शब्दात, अर्थिंग. हेच आहे आपलं अदृश्य सुरक्षा कवच. आता अर्थिंग समजून घेण्याआधी अर्थ म्हणजे काय हे समजून घेऊया. इलेक्ट्रिकल भाषेमध्ये अर्थ म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीचा पृष्ठभाग हा विजेचा एक प्रचंड मोठा वाहक आहे, ज्याची विद्युत क्षमता म्हणजे पोटेन्शियल 0 मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीमध्ये कितीही अतिरिक्त वीज प्रवाह सुरक्षितपणे सामावून घेण्याची अफाट क्षमता आहे. जणू काही ती एक विजेचा महासागरय आहे. बरं, ह्या अर्थिंग सिस्टीममध्ये मुख्यत्वे 2 भाग असतात. पहिला म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड. हा एक धातूचा तुकडा असतो जो जमिनीत खोलवर पुरलेला असतो आणि थेट पृथ्वीच्या संपर्कात असतो. आणि दुसरा भाग म्हणजे अर्थ कंटिन्युटी कंडक्टर किंवा सोप्या भाषेत अर्थ वायर. ही वायर आपल्या उपकरणाच्या बाहेरच्या मेटल बॉडीला त्या जमिनीतल्या इलेक्ट्रोडशी जोडते. ठीक आहे, मग हे दोन्ही भाग मिळून आपलं संरक्षण नेमकं करतात तरी कसं? चला आता हेच पाहूयात. आता कल्पना करा की आपल्या घरात एक उपकरण आहे ज्याला अर्थिंग नाहीये. समजा आतमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि एक विजेची तार त्याच्या बाहेरच्या मेटल बॉडीला चिकटली. आता काय झालं? त्या उपकरणाची संपूर्ण बॉडी लाईव्ह झालीय. म्हणजे तिला हात लावताच शॉक बसणार. आणि अशा वेळी जर कोणी त्याला स्पर्श केला तर वीज त्या व्यक्तीच्या शरीरातून जमिनीकडे जायचा प्रयत्न करते आणि हा शॉक जीवघेणा ठरू शकतो. पण इथेच तर अर्थिंगची जादू आहे. जर त्याच उपकरणाला अर्थिंग जोडलेलं असेल तर बिघाडामुळे बाहेर आलेला तो धोकादायक करंट मानवी शरीराऐवजी कमी रोध म्हणजे कमी अडथळा असलेल्या अर्थवायरमधून जातो. वीज नेहमी सगळ्यात सोपा मार्ग निवडते आणि अर्थिंग तिला तो सुरक्षित आणि सोपा मार्ग दाखवतं. तो करंट सरळ वायरमधून जमिनीत जातो आणि आपण सुरक्षित राहतो. आता हा धोका आकड्यांमध्ये किती मोठा आहे ते बघूया. समजा अर्थिंग नसेल तर 240 व्होल्टवर साधारण 1000 ओहमच्या मानवी शरीराच्या रोधामुळे जवळपास 240 मिली अँपिअर इतका करंट शरीरातून वाहू शकतो. आठवतंय का आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं? फक्त 100 मिली अँपिअर सुद्धा प्राणघातक ठरू शकतात. म्हणजे अर्थिंग आपल्याला किती मोठ्या धोक्यापासून वाचवतंय याचा विचार करा. चला तर मग ही जीवनरक्षक प्रणाली प्रत्यक्षात कशी तयार केली जाते याच्या काही नेहमीच्या पद्धतींवर एक नजर टाकूया. अर्थिंगसाठी तशा बऱ्याच पद्धती आहेत, पण त्यातल्या 2 पद्धती खूप जास्त वापरल्या जातात. एक आहे पाईप अर्थिंग आणि दुसरी आहे प्लेट अर्थिंग. नावावरूनच थोडा अंदाज आला असेल नाही का? हे बघा, ही आहे पाईप अर्थिंगची रचना. यात एक GI म्हणजेच गॅल्वनाइज्ड आयनचा पाईप जमिनीत खोलवर उभा पुरलेला दिसतोय. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर हा GI पाईप साधारण 38 मिमी व्यासाचा असतो आणि तो कमीत कमी 1.5 मीटर खोल पुरला जातो. पण यातलं खरं गुपित आहे त्याच्या आजूबाजूला टाकलेले कोळसा आणि मिठाचे थर. हे थर काय करतात तर ते जमिनीतला ओलावा टिकून ठेवतात आणि विजेचा रोध कमी करतात, ज्यामुळे अर्थिंग जास्त प्रभावीपणे काम करतं.
आता पाहूया प्लेट अर्थिंगची रचना. नावाप्रमाणेच इथे पाईपच्या जागी एका धातूच्या प्लेटचा वापर केला जातो. बाकी रचना बऱ्यापैकी सारखीच असते. प्लेट अर्थिंगमध्ये सहसा 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर आकाराची तांब्याची प्लेट वापरतात. ही प्लेट जमिनीत उभी पुरली जाते आणि उत्तम परिणामांसाठी इथेही पाईप अर्थिंगप्रमाणेच कोळसा आणि मिठाचे तेच जादुई थर वापरले जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अर्थिंग किती चांगलं काम करेल हे जमिनीच्या प्रकारावर पण अवलंबून असतं. या तक्त्यामध्ये बघा, ओली माती आणि कठीण खडक यांच्या रोधमध्ये किती मोठा फरक आहे. जिथे जमीन जास्त खडकाळ असते तिथे चांगलं अर्थिंग करणं एक मोठं आव्हान असतं आणि त्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. आणि या सगळ्या माहितीनंतर आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतो. योग्य अर्थिंगचं महत्त्व. या सगळ्याचं सार एकाच वाक्यात सांगता येईल. अर्थिंग म्हणजे उपकरणातून गळती होणाऱ्या विजेसाठी एक सुरक्षित महामार्ग तयार करणे, ज्यामुळे विजेच्या धक्क्याचा धोका पूर्णपणे टळतो आणि माणसं व उपकरणं दोन्ही सुरक्षित राहतात. हे एक साधं पण अत्यंत प्रभावी सुरक्षा तंत्र आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. आपल्या घरात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी असलेलं अर्थिंग खरोखरच सुरक्षित आणि व्यवस्थित काम करते का? याची वेळोवेळी तपासणी करणं ही केवळ चांगली सवय नाही, तर ती आपली जबाबदारी आहे.